नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. समर्पणातून सेवा करणारा केवट हाच प्रभू श्रीरामाचा परम सेवक. ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांचे प्रतिपादन. सोलापूर विभागाच्या विभागीय रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीची बैठक संपन्न. प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे मंडल रेल प्रबंधक नीरज कुमार दोहरे यांचे आश्वासन. यंत्रमाग कामगारांना किमान 15% बोनस आणि हंगामी मजुरी वाढ करा. कामगार प्रतिनिधींनी बेमुदत आमरण उपोषणाला केली सुरुवात. आणि तोतयागिरी करून केली व्यापाऱ्यांची फसवणूक. सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेकडून अटक. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. समर्पणातून सेवा करणारा केवट हाच प्रभू श्रीरामाचा परमसेवक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. समर्पणातून सेवा करणारा केवट हाच प्रभू श्रीरामाचा परमसेवक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने आयोजित पुना गाडगीळ प्रायोजित दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणीच्या दुसऱ्या दिवशी श्रीराम सेवक केवट या विषयावर ते बोलत होते. लोकमान्य टिळक सभागृह एम्फी थिएटरमध्ये सकाळी 6:25 ते 7:30 या वेळेत हा कार्यक्रम पार पडला. अहंकारातून सेवा होत नाही, अहंकार बाजूला ठेवूनच समर्पणातून सेवा पूर्ण होते. प्रभू श्रीराम यांच्या वनवासादरम्यान भेटलेल्या केवट याने त्याचा व्यवसाय नावाडी असताना प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांना नदी पार करण्यासाठी केलेली मदत, त्याच प्रसंगी त्याने केलेली सेवा ही अद्भुत आहे. या प्रसंगाचे वर्णन निरूपणकार विवेक घळसासी यांनी अत्यंत रसाळ वाणीतून मांडली. श्रीरामाबद्दल असलेली आत्मीयता दाखवून केवट याने श्रीरामाची केलेली सेवा, त्यातूनच त्यांनी पदप्रक्षालन केलेले तीर्थप्राशन करण्याची परंपरा संपूर्ण जगासमोर आणली. याचे वर्णनही निरूपणकार घळसासी यांनी मांडले. भक्ताच्या भक्तीसमोर भगवंत नतमस्तक होतो, याचे चित्रच केवट आणि श्रीराम यांच्यामध्ये निर्माण झाले, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी पुना गाडगीळचे व्यवस्थापक जितेंद्र जोशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते घळसासी यांना पुष्पहार, शाल, श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने 3 दिवस विवेकाची अमृतवाणीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर 1 तास विवेकाची अमृतवाणीतून श्रीराम सेवक केवट यावर विवेचन झाले. हा कार्यक्रम सकाळी 6:25 असतानाही रसिक श्रोत्यांनी एम्फी थिएटर भरून गेले होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागावकर, हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे, कार्यवाह प्रशांत बडवे, अमोल दाबळे, गुरु वठारे, अविनाश महागावकर, सुयश गुरुकुलचे केशव शिंदे, आर्यन क्रिएशनचे विनायक होटकर आदी उपस्थित होते. विवेकाची अमृतवाणीच्या 3ऱ्या दिवशी रविवार 5 नोव्हेंबर रोजी श्रीराम भक्त शबरी या विषयावर विवेचन होणार आहे. तुम्ही हात मारून बघा, कोणी येते का? आता गुहाला कळतं की याला सेवा करायची होती म्हणजे काय करायची होती, म्हणून सगळे नावाडी गायब. तो म्हणतो की तसंही तुम्हाला जर माझं ऐकायचं नसेल तर एक जागा मी तुम्हाला दाखवतो की जिथे कंबरभरच पाणी आहे, चालत तुम्ही पार करू शकाल. लक्ष्मण म्हणतात की दाखवत चल. तुम्ही काय वेळ आहे का? म्हणे आता नाही दाखवणार, रात्री दाखवेल. म्हणून रात्री का दाखवशील? म्हणून मी दिवसा दाखवलं आणि सगळ्याच प्रवाशांना कळालं की इथून नावेशिवाय जाता येतं, तर आमच्या सगळ्या जातीचा धंदाच बसेल ना. मी ते सांगणार नाही, ते माझं प्रोफेशनल सिक्रेट आहे. राम म्हणतात की हा पक्का तयार आहे. आणि तो म्हणतो की तुम्हाला जर पलीकडे जायचं असेल, जाओ प्रभू पार अवश्य गात चहेव. तुम्हाला पलीकडे यायचं आहे ना, तुमची ती इच्छा आहे ना, तुमची ती गरज आहे ना, मोही पद पदम पखार न कहेव. सोलापूर विभागाच्या विभागीय रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी भेडसावत असलेल्या समस्या दूर केल्या जातील, असे आश्वासन मंडल रेल प्रबंधक नीरज कुमार दोहरे यांनी दिले.
मध्य रेल सोलापूर विभागावर रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीची बैठक समितीचे अध्यक्ष व मंडल रेल प्रबंधक नीरज कुमार दोहरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीच्या बैठकीच्या सुरुवातीस समितीचे सचिव व वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक LK रणियवले यांनी बैठकीस उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्याप्रमाणे सोलापूर विभागातील यात्रा सुखसुविधांबद्दल झालेल्या कामाबद्दल आणि चालू कामांबाबत माहिती दिली. मंडल रेल प्रबंधक नीरज कुमार दोहरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समितीच्या सदस्यांचे स्वागत केले. समितीच्या सदस्यांचे अमूल्य सल्ल्यामुळे प्रवासी व माल वाहतुकीमध्ये सक्रिय सहयोग व सकारात्मक योगदानाच्या माध्यमातून सोलापूर विभाग प्रगतीपथावर पोहोचत आहे. आमचे विचार प्रवाशांच्या सुखसुविधा करता आहेत. त्याचप्रमाणे सोलापूर विभागावर केलेल्या रेल्वे प्रवाशांच्या सुखसुविधेच्या संबंधी महत्वपूर्ण कार्यांचा उल्लेख आहे. रेल्वे अमृत भारत योजनेमध्ये सोलापूर मंडळातील समाविष्ट स्टेशनबद्दल माहिती दिली व जे समितीचे सदस्य रेल्वेशी संबंधित सल्ला आणि समस्या मांडल्या ते पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. बैठकीत सर्व सदस्य व सोलापूर रेल्वे विभागाचे अधिकारी, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक व समितीचे सचिव LK रणियवले, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक प्रदीप हिरडे, वरिष्ठ मंडळ अभियंता उत्तर मोहम्मद फैज, वरिष्ठ मंडळ अभियंता दक्षिण B जगदीश, विभागीय सुरक्षा आयुक्त दीपक कुमार आझाद, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक सुदर्शन देशपांडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. सदर आयोजित केलेल्या बैठकीच्या यशस्वीतेबद्दल समितीच्या सदस्यांनी कौतुक व समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक व समितीचे सचिव LK रणियवले यांनी उपस्थित समितीच्या सदस्यांचे व अधिकाऱ्यांचे आभार मानले. यंत्रमाग कामगारांना किमान 15% बोनस आणि हंगामी मजुरी वाढीसाठी कामगार प्रतिनिधींनी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. 12 नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. या सणाला हक्क रजेपोटी किमान 15% बोनस व हंगामी पगारवाढी कामगार प्रतिनिधी यांनी बेमुदत आमरण उपोषणास ते बसले आहेत. यंत्रमाग कामगारांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे हे पाऊल आहे. ही लढाई टप्प्याटप्प्याने आणखी तीव्र होईल, याकडे वेळीच सावध होऊन निर्णय घ्यावा असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. लालबावटा यंत्रमाग कामगार युनियन C2 संलग्न सोलापूरच्या वतीने अक्कलकोट रोड MIDC येथील यंत्रमागधारक संघ कार्यालय येथे दिवाळी सणाला बोनस व अन्य न्याय हक्कांच्या मागण्या घेऊन यंत्रमाग कामगार प्रतिनिधी कॉम्रेड लक्ष्मण माळी, कॉम्रेड शहाबुद्दीन शेख यांनी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. कॅबिनेटमध्ये बसून याला अंतिम स्वरूप देईन असं त्यावेळेला असं मुस्तुत सांगितलं. आज या 4 मागण्या आम्ही मालक संघा पुढे राज्य सरकार पुढे ठेवलं, कलेक्टर पुढे ठेवलं. तर मालक लोक ऐकायला तयार नाही. तर मी मालकांना विचारणारा 25 लाख 30 लाख 35 लाखाचे मशीन तुम्ही आणलात. एकेका कारखान्यामध्ये 5-6 कोटी रुपये तुम्ही खर्च केलास. अत्याधुनिक बिनतोट्याचे लोक असे लोक तुम्ही या ठिकाणी बसवलात आणि आम्हाला सांगायला सुरुवात केला की आम्ही प्रचलित पद्धतीनुसार बोनस देणार. सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणात छत्रपती शिवाजी प्रशाला शैक्षणिक संकुलाने पाठिंबा दिला. साखळी उपोषणाचा 11वा दिवस असून छत्रपती शिवाजी प्रशाला शैक्षणिक संकुल येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक व कर्मचारी यांचा आजच्या साखळी उपोषणामध्ये सहभाग घेत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत सहभाग नोंदवला. आणि संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी आज आरक्षणाच्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. जरांगे साहेबांनी आमचं नेतृत्व केलं. एक सामाजिक शेतकरी कुटुंबातला माणूस ज्यानं मराठा समाजातल्या अति हुशार मुलांचं कुठंतरी चीज व्हावं, त्या
त्यांनी केलेल्या अभ्यासाचं, त्यांना ज्या पद्धतीनं ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा हा हकीकत आहे. त्याला कुठल्याही पद्धतीनं यश मिळालं नाही. परंतु जरांगे पाटलांच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची क्रांती या ठिकाणी झाली. यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. सोलापूर महापालिका NHM संघटनेच्या वतीने शासकीय सेवेत कायम करून घेण्यासाठी आंदोलन करण्यात आले. सोलापूर महापालिका NHM संघटना आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाली आहे. NHM संघटनेने ZP समोर जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. दरम्यान सेवेत असताना NHM सेविकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सेविकांनी आम्हाला शासकीय सेवेत कायम करून घेण्यासाठी आंदोलन केले. संभव शैक्षणिक प्रकल्पाच्या माध्यमातून रात्रशाळेत शिकणाऱ्या 5 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात आली. डॉक्टर आंबेडकर मेमोरियल नाईट हायस्कूलच्या 5 गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देण्यात आला. संभव फाउंडेशनचे मार्गदर्शक ब्रिजेश कासट यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ही मदत शाळेचे मुख्याध्यापक सतीश शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. संभव फाउंडेशनच्या संभव शैक्षणिक प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी वंचित घटकातील गरजू होतकरू हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत विविध शाळा महाविद्यालयात 75 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले असून भविष्यात संभव शैक्षणिक प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जाणार आहेत. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश सिरसट, आकाश बनसोडे, चित्रा धाराशिवकर, अनिल गट्टीबनी, मोहिनी चौधरी, संगीता इरवाडकर, पूनम निकाळजे, संजय भालेराव, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. BRS मध्ये ग्रामीण नंतर आता सोलापूर शहरात इन्कमिंग सुरूच असून भगवान नगर येथील कार्यकर्त्यांनी BRS पार्टीत प्रवेश केला. पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण समोरील प्रशिक्षण केंद्रासमोर असलेल्या भगवान नगरमधील नरेश बोल्लू यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 100 कार्यकर्ते व राधाबाई साळुंखे यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह BRSचे अध्यक्ष दशरथ गोप, पक्षाचे नेते तथा माजी नगरसेवक नागेश वल्ल्याळ, माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, सचिन सोनटक्के, उद्योजक जयंत होले पाटील, मोहसिन शेख, प्रशांत वायकसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत BRS पार्टीत प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष दशरथ गोप यांनी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना प्रवेश दिल्याचे जाहीर करून सर्वांनी एकजुटीने काम करून पक्षाच्या विस्तारासाठी काम करावे असे आवाहन केले. प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी बोलताना माजी नगरसेवक नागेश वल्ल्याळ यांनी BRSचे नेते मुख्यमंत्री KCR यांनी तेलंगणा राज्याचा जो सर्वांगीण विकास केला त्याप्रमाणे महाराष्ट्राचा विकास करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करत आहेत. सोलापुरातील अनेक कार्यकर्ते स्थानिक राजकारण्यांच्या स्वार्थी व निष्क्रिय कारभाराला कंटाळून BRS पक्षाच्या विकासाचे धोरण पाहून पक्षात प्रवेश करत आहेत. अजूनही अनेक नेते व त्यांचे कार्यकर्ते तयारीत आहेत. पुढे BRS पक्ष सोलापूरसह महाराष्ट्रातील राजकारणात एक प्रमुख पक्ष म्हणून राहणार यात शंका नाही असे विश्वासपूर्ण मत व्यक्त केले. माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले की सध्या सर्वच पक्षांना जनता वैतागली आहे, त्यामुळे BRS पक्षाकडे लोकांचा कल जास्त प्रमाणात असून सुशिक्षित, बेरोजगार, विशेष करून महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक तेलंगणाचा केलेला विकास लक्षात घेऊन आकर्षित होत आहेत. भविष्यात सोलापूर शहरात व महाराष्ट्रात KCR यांचा BRS पक्ष प्रमुख असेल असे मनोगत व्यक्त केले. प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्ते विजय कोंतम, सागर पवार, नरेश कळसकर, सचिन वडतिले, श्रीकांत कोंडापुरे, अजय संगा, प्रशांत गुंडला, गणेश गड्डम, श्रीनिवास नंदाल, व्यंकटेश मंजुळे, तिम्मप्पा गडगी आदींसह अनेक महिला, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक यांनी BRS पक्षात प्रवेश केला व जोमाने काम करण्याचे मनोगत व्यक्त केले.
तोतयागिरी करून व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. प्रकाश भारतभूषण आरसीत राहणार 230 पूर्व मंगळवार पेठ सोलापूर यांना एका अज्ञात इसमाने मोबाईलवरून संपर्क करून तो सोलापूर येथील गुरुद्वाराचा सेवेकरी असल्याचे सांगून धार्मिक कार्यासाठी कीर्ती गोल्ड सोयाबीन तेलाचे 150 बॉक्स पाहिजे असल्याबाबत सांगितले. त्यानुसार प्रकाश भारतभूषण आरसीत यांनी संबंधित इसमास सोयाबीन तेलाचे 150 बॉक्स पाठवून दिले. त्याची डिलिव्हरी संबंधित इसमाने अंत्रोळीकर नगर सोलापूर येथील गुरुद्वारा समोरील रोडवर केली. त्यावेळी संबंधित इसमाने त्या तेलाचे खरेदीपोटी एक चेक प्रकाश आरसीद यांना दिला. मात्र त्या चेकवरील सहीमध्ये तफावत आढळल्याने तो चेक वटला नाही. तसेच खात्यावर चेकमध्ये नमूद केलेल्या रकमेइतकी रक्कम शिल्लक नसल्याचे दिसून आले. त्यानंतर प्रकाश आरसीद यांनी संबंधित इसमास फोन केला असता फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर 30 ऑक्टोबर 2023 रोजी पुन्हा एकदा संबंधित अज्ञात इसमाने प्रकाश आरसीद यांच्या कार्यालयास फोन करून सोलापूर येथील गुरुद्वारा सेवेकरी असल्याचे सांगून त्यास धार्मिक कार्यासाठी जेमिनी सनफ्लॉवर तेलाचे प्रत्येकी 15 लिटरचे 25 डबे व नेचर फ्रेश चक्की आट्याच्या प्रत्येकी 30 किलो वजनाचे 40 बॅग पाहिजेत असे सांगितले. यावेळी प्रकाश आरसीद यांनी ऑर्डरप्रमाणे तेल चक्की आटा हा पूर्वीच्याच ठिकाणी पाठवून दिला. त्यावेळी देखील संबंधित अज्ञात इसमाने प्रकाश आरसीद यांना चेक दिला. तो चेक देखील वटला नाही. यावेळी प्रकाश आरसीद यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून 30 ऑक्टोबर 2023 रोजी जेलरोड पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम 420, 419, 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास सोलापूर शहर गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक निरगुडे व त्यांच्या तपास पथकाने सुरू केला. गुप्त बातमीदारामार्फत नमूद गुन्ह्यातील एक इसम अंत्रोळीकर नगर गुरुद्वाराजवळ सोलापूर या ठिकाणी जेमिनी सनफ्लॉवर तेल व नेचर फ्रेश चक्की आटा त्याच्याकडे असणाऱ्या 4 चाकी वाहनासह थांबला असून तो रात्र होताच त्याच्याकडे जेमिनी सनफ्लॉवर तेल व नेचर फ्रेश चक्की आटा माल घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निरगुडे व त्यांच्या तपास पथकाने सापळा लावून संबंधित अज्ञात इसमास 30 ऑक्टोबर 2023 रोजी ताब्यात घेतले. यावेळी त्या अज्ञात इसमाचे नाव सरबजीत सिंग हरजित सिंग होरा वय 35 राहणार A406 अलकसा सोसायटी देसाई डोळ्याच्या दवाखान्याजवळ मोहम्मदवाडी हडपसर पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी त्याच्या ताब्यात वर नमूद गुन्ह्यातील फसवणूक करून अपहार केलेला जेमिनी सनफ्लॉवर तेलाचे प्रत्येकी 15 लिटरचे 25 डबे, नेचर फ्रेश चक्की आट्याच्या प्रत्येकी 30 किलोच्या 40 बॅग तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले मोबाईल, बँक ऑफ बडोदाचे चेक, डेबिट कार्ड, रोख रक्कम, 4 चाकी वाहन असा सुमारे 8,11,075 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पैठण तालुक्यातील कारकीन येथे पती पत्नीच्या झालेल्या वादातून पतीने पत्नीचा खून केला. ही घटना शुक्रवार दिनांक 3 रोजी दुपारी घडली. दिनांक 3 नोव्हेंबर पैठण तालुक्यातील कारकीन येथे पती पत्नीच्या झालेल्या वादातून पतीने पत्नीचा खून केला. ही घटना 3 नोव्हेंबर शुक्रवारी घडली. खून करून पळून जात असताना आरोपी पतीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की पैठण MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारकीन तालुका पैठण येथील आतिश रावसाहेब ताकवले वय 25 याचा आपली पत्नी सोनाली आतिश ताकवले वय 22 हिच्यासोबत दुपारी वाद झाला. या वादातून पती आतिश ताकवले यांनी आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने गळ्यावर व पोटावर 3 ते 4 वार केल्यामुळे पत्नी सोनाली रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच तो पळून जाऊ लागला. यावेळी MIDC पोलीस ठाण्याचे बीट जमादार राजेश चव्हाण यांनी या आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. घटनेची माहिती मिळताच पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कोळे, जमादार करतार सिंग सिंगल यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार राजेश चव्हाण करत आहेत. मृत महिलेला एक मुलगी असून तिचे माहेर सावखेडा तालुका गंगापूर येथील आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेबांची लोकप्रिय आमदार मेघना बोर्डीकर यांनी भेट घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत निवेदन सादर केले. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची लोकप्रिय आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी भेट घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत निवेदन सादर केले. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून अत्यल्प पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सोयाबीन, कापूस व इतर पिके रोगराई व पाण्याअभावी समूळ नष्ट झाली आहेत. परभणी जिल्ह्यातील परिस्थिती याहून जास्त बिकट असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाची मदत मिळावी व संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत राज्य सरकार गंभीर असून आपल्या मागणीवर निश्चितपणे विचार केला जाईल असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. मराठा आरक्षण योद्धा जरांगे पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी काशी विश्वेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले होते. शासनाला 2 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याने काल उपोषणाची सांगता झाली. जरांगे पाटील यांची आमरण उपोषणामुळे तब्येत बिघडल्याने त्यांना संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत सुधारावी व त्यांना दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी जागृत दैवत काशी विश्वेश्वर यांना जरांगे पाटील यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी गावातील हजारो महिला आरतीत सहभागी झाल्या होत्या. आरती झाल्यानंतर छत्रपती शिवाजी चौकात जाहीर सभा झाली. यावेळी राहुल कवडे यांनी प्रस्तावना केली तर जरांगे पाटील यांच्या बहीण भारती कटारे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर त्यांची मुलगी पल्लवी जरांगे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली, मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आमरण उपोषण सुटले असले तरी साखळी उपोषण चालू आहे, तरी सर्वांनी 2 तारखेपर्यंत साखळी उपोषणात सहभाग घ्यावा. 2 तारखेला जर शासनाने आरक्षण दिले नाही तर आपण सर्व मराठ्यांना मुंबईला मोठ्या संख्येने जाऊन धडक द्यावी लागेल. त्यासाठी सर्वांनी तयार राहावे अशा प्रकारचे आवाहन केले. शेवटी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, का देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, जय जिजाऊ जय शिवराय अशा प्रकारच्या घोषणा देऊन गाव दणाणून सोडले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिलांची गर्दी अफाट होती. महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. सर्वांना माझा कुमारी पल्लवी मनोज जरांगे पाटीलचा मानाचा जय शिवराय. आज तुम्ही एवढ्या ताकदीने उभे राहिला. आज तुम्ही म्हणजे किती रात्र झाली तरी पण तुम्ही ताकदीने उभे राहिलात, कारण तुम्हाला कळालंय की मराठा आरक्षण किती महत्वाचं आहे, तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी किती महत्वाचं आहे. आज हीच महिला, हिला सावित्रीबाईंच्या काळात फक्त चूल आणि मूल माहित होतं. आज हीच महिला स्वतःच्या मुलीच्या, स्वतःच्या मुलाच्या हक्कासाठी आज एका ताकदीनं उभी राहिलीये, आज एका ताकदीनं रस्त्यावरती उतरली आहे. कारण ह्यांना पण माहितीये की मराठा आरक्षण किती काळाची किती गरज आहे. जिजाऊंनी सांगितलंय, सावित्रीबाईंनी पण सांगितलंय की हीच महिला जर आज चूल आणि मूल एवढंच हिला माहिती, तर पुढच्या काळात हीच महिला रस्त्यावरती उतरून हक्क मागायला पण मागे पुढे बघणार नाही. आपला हा 40 वर्षांपूर्वीचा लढा अंतिम टप्प्यात आला आणि जसे आज तुम्ही एवढ्या रात्री इथे एवढे जर उपस्थित आहे, एवढ्याच ताकदीनं 2 जानेवारीला जर का आरक्षण मिळालं नाही कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर याच ताकदीनं मुंबई गाठायची आहे. आज जर का तुम्ही एवढ्या रात्री इथे येऊ शकता तर या ताकदीनं आपल्याला मुंबई पण गाठायची आहे. जशी 14ला अंतर्वालीत आला तसे याच ताकदीनं मुंबईत यायचंय. खूप अंत पाहिला यांनी, पण आता नाही, सहन होत नाही. मराठ्यांनी खूप सहन केलं. गेले 40 वर्षापासून मराठा फक्त सहन करत आला. तर 3च वर्षाचा आहे, तुम्ही आता एवढ्या उन्हात कशामुळे चाललाय? ऐका भावांनो तिचं उत्तर. ती म्हणली 40 वर्षापूर्वी जर आपल्या राजकीय नेत्यांनी ही सभा तेव्हा घेतली असती आरक्षणासाठी, आज ही वेळ आली नसती. आणि ही जी 14 तारखेची सभा आहे ती सभा नाही, माझ्या लेकराचं भविष्य. म्हणजे किती आतापासून महिला सज्ज झाली. जेव्हा जिजाऊ होत्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आपल्याला आराध्य दैवत भेटलं. त्याच्यानंतर महाराजांनंतर माझा माणूस भाऊ. म्हणजे मला इतका गर्व वाटतो की आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. कारण तेव्हा त्यांना माहित नव्हतं की एवढं काय लढवायला लागल. की जे प्रत्येक जण आम्ही गावात गेलो आम्ही आम्हाला म्हणायचे लोक की असे बरेच जण येऊन गेले पण कोणीच हे झालं नाही. पण जेव्हा दादा भैयाने सुरुवात केली साष्ट पिंपळगावमध्ये 3 महिने केले, त्याच्यानंतर असे बरेचसे 3-4 ठिकाणी केलं. त्यांचं आंदोलन बदलण्याचं काम एकच
की सगळा समाज झुकला पाहिजे. एकाच गावात एकाच ठिकाणी ठेया मांडून बसत नाही भैया. सगळ्या घराघरात जाऊन असं सांगितलं आपल्याला मराठी आरक्षणाची किती गरज आहे. आणि आपल्याला आता बरेच जण म्हणते तुमचंच राज्य, तुमचंच सरकार, तुमची सत्ता आणि तुमचंच महाराष्ट्र आणि तुम्हीच मराठवाड्यातले, तर तुम्हाला एवढी लढायची काय गरज आहे. तर भावांनो लक्षात घ्या, अजूनही बरेच जण विरोध करायला लागले. कोणी म्हणते शांत, कोणी म्हणते ब्याण्णव, कोणती पुढं काढायला लागले. पण अजूनही असाच मतभेद ज्यांच्याजवळ आहे ना त्यांनी घेऊ नका. पण ज्यांना सगळ्यात गरीब मराठी बांधव आहे, ज्यांच्याकडे आता फक्त गुंठ्यावर जमीन आली, अशालाच कुणबी प्रमाणपत्राची गरज आहे. भैयाला विचारलं असे तुम्हाला बरेच विरोध यायला लागले, तेव्हा भैयाने सांगितलं आम्ही काय बळजबरी द्यायला देणार नाही. जे सर्वसामान्यातला सामान्य मुलगा मुलगी तिला जी ही कुणबी प्रमाणपत्राची गरज आहे तिनं घ्यावं, आमची काय अशी बळजबरी नाही. आणि हा जो आता लढा चालू आहे तो भरपूर संघर्षाचा आहे. आपला अंतिम टप्पा चालू आहे. आपण काही आताच लढाई जिंकलेलं नाही. आपल्याला 40 दिवसाचा दिला होता टाइम, आपण त्यांना दिला नव्हता, त्यांनी आपल्याकडून घेतला होता. आणि आता कालचं जे उपोषण भैयाचं थांबवले ते पण त्यांनीच घेतले, आपण दिला नाही. ते काय बदलतात कारण नावच आहे राजकारण. ते बदलतात, शब्द देतात आणि वागत नाहीत शब्दासारखे. पण मनोज भैया जे शब्द देतात आणि तो पाळतात, त्याच्यामुळे आज जेवढे दिसतेत ना हे त्याच्यामुळे. कारण दादा कधी समाजासाठीच लिहिलेले आणि समाजाचंच कार्य चालू आहे. ते कोणत्याही राजकीय पक्षाचे नाहीत किंवा राजकीय नेत्याचे नाहीत. पण मी आता सगळ्या मराठी बांधवांना विचारते, तुम्ही आतापर्यंत जेवढे आमदार खासदार निवडून दिले, तुमच्या लढ्यासाठी कोणाचा आमदार खासदार उभा राहिला? नळदुर्ग येथील व्यासनगर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात 6व्या दिवशी भव्य दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. नळदुर्ग येथील व्यासनगर येथे माऊली महिला भजनी मंडळ, पारायण समिती व श्री विठ्ठल रुक्माई मंदिर व्यवस्थापन मंडळ नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात 6व्या दिवशी 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता भव्य दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. या दीपोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी शेकडो महिला उपस्थित होत्या. नळदुर्ग येथील व्यासनगर येथे 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा साजरा करण्यात येत आहे. 3 नोव्हेंबर रोजी पारायणाच्या 6व्या दिवशी पारायण मंडपात सायंकाळी 7 वाजता भव्य दीपोत्सव पार पडला. कार्यक्रमाचा शुभारंभ पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र मुळे, शिवाजीराव वऱ्हाडे, हरिभक्तपरायण राम गायकवाड महाराज, नवल जाधव, उत्तम बनसगोळे, अमर भाळे उपस्थित होते. प्रारंभी सौ मोहोरीर यांनी शुभम गरितो हे गीत गायले. यानंतर सर्व महिलांनी एकत्रित आराधना केली. पारायण मंडपात एकाच वेळी शेकडो दीप प्रज्वलित झाल्यानंतर येथील वातावरण प्रफुल्लित व प्रसन्न झाले. दीपोत्सव कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी नगरसेविका सुमन जाधव, कमलाताई सुरवसे, विमलबाई माने, रेखा वराडे, मीनाक्षी काळे, मंगल गायकवाड, शिवाजी वऱ्हाडे, हभपय राम गायकवाड महाराज, चंद्रकांत कदम, सोबदार शिवाजी भोसले यांच्यासह सर्वच महिलांनी परिश्रम घेतले. जगदाळे मामा महाविद्यालयातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी स्टेडियम, जिल्हा धाराशिव येथे करण्यात आले. या स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंचे सत्कार महाविद्यालयामध्ये महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रशांत बाबा चेडे, मच्छिंद्र ताता कवडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संस्थेचे खजिनदार शितोळे यांनीही विजयी खेळाडूंचे सत्कार केले. सत्कार करण्यात आलेल्या मुलांची नावे: विशाल भारत जाधवर 800 मीटर प्रथम, मोरे तेजस नवनाथ 400 मीटर द्वितीय, फुलारे महादेव बाबूराव 100 मीटर तृतीय, पिंजारी सोहेल शकील हॅमर थ्रो 4x400 मीटर रिले तृतीय क्रमांक. धाराशिव येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सागर गौतम कुंभार या मुलाचे धाराशिव जिल्ह्यातून 57 किलो वजन गटात निवड झाली. त्याचे व त्याच्या पालकांचा सत्कार संस्थेचे खजिनदार शितोळे बापू यांनी केला. महाविद्यालयातील विकास समितीचे सदस्य प्रशांत बाबा चेडे व मच्छिंद्र तात्या कवडे यांनी स्पर्धकांना 7 व 8 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र कठारे, प्राध्यापक श्यामसुंदर डोके, अशोक पाटील, डॉक्टर अरुण गंभीरे, प्राध्यापक डॉक्टर बालाजी देवकते हे या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर.
समर्पणातून सेवा करणारा केवट हाच प्रभू श्रीरामाचा परमसेवक, ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांचे प्रतिपादन. सोलापूर विभागाच्या विभागीय रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीची बैठक संपन्न. प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे मंडल रेल प्रबंधक नीरज कुमार दोहरे यांचे आश्वासन. यंत्रणा कामगारांना किमान 15% बोनस आणि हंगामी मजुरी वाढ करा. कामगार प्रतिनिधींनी बेमुदत आमरण उपोषणाला केली सुरुवात. आणि तोतयागिरी करून केली व्यापाऱ्यांची फसवणूक, सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेकडून अटक. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना आणि घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.